बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक BS अण्णा पाटील सर लिखित एक व्यक्तिचित्रण जना गुरवीन. श्रावण महिन्यातला सोमवार मामाच्या पंक्तीला सोडावा असा शिरस्ता. रविवारच्यालाच मामाच्या गावाला प्रस्थान ठेवलं. आता मी हायस्कूलमध्ये शिकत होतो, असेन 8वीच्या वर्गात. वय वाढत होतं तसं या गावाचं आकर्षण आणि ओढही वाढत होती. का कोणास ठाऊक तिथली ही सर्व माणसं एका आगळ्या वेगळ्या अपूर्वाईनं बांधली होती. खेडूत माणसं, त्या काळातली ही आतड्याची माणसं असायची. माया ओथंबून भरलेली ती कशीबशी व्यस्त व्हायचीच. या आठवणी म्हणजे दुधावरच्या साईसारख्या खरपूस असायच्या. भाताबरोबर खावा नाहीतर भाकरीबरोबर, त्याची चवच न्यारी. उन्ह खाली झाली होती. चिकुर्ड्याच्या माळावर गाडीतनं उतरून पिशवी खांद्यावर टाकून मी आणि पलीकडच्या वाड्यातील बाबूदाजी चिकुर्ड्याच्या माळानं तोंडावर ऊन घेत चाललो होतो. फुफुट्यानं माखलेली वाट आमची बी काया माखत होती आणि माळावरच्या चिंचेच्या झाडाला धुंडलत धुंडलत पडणाऱ्या गाभाळलेल्या चिंचांचा मनमुराद आस्वाद घेत वाट वसरत होतो. तसं बघितलं तर पुढं फार मोठी गावं नव्हती आणि झाडं पण. तहानलेल्यांना पाणी मिळत नसायचं आणि उन्हाचा मारा खाऊन सावलीत बसावं म्हटलं तर कणाची वस्ती बी नव्हती. सांच्या पार झाला आणि मांगल्याच्या बाजारकट्ट्यावरनं आमची जोडी तळ्याच्या काठानं गावात शिरली. तळ्यावर पाखरांची गर्दी दिसत होती. त्यात बळ्या आणि बगळेच बरेचसे दिसत होते. एका दुसरी टिटवी टीव टीव करीत उंचच्या उंच भरारी मारताना दिसत होती. तिच्या कर्कश आवाजानं ऐकणाऱ्यांच्या छातीची धडधड वाढत होती. तिचा आवाज वातावरणात कापत जात होता. जनावरांनी पाणी दाखवायला घेऊन आले दोघं दोस्त पळतच माझ्याकडे आले. त्यापैकी मदन हा माझा जरा सलगीतला दोस्त होता. कवास आलास? वाढूळ वाट बघतोय आम्ही. बरं झालं. त्यानं म्हशीच्या शिंगाला माझी पिशवी अडकवली आणि टांग टाकली. हाल्या हाल्या करीत तडक वाड्यावर पोचला. आमच्या आगमनाची बातमी जाऊन थडकली. वाड्यात बी आजूबाजूच्या दत्ताची, शिंगाच्या वाड्यातील दोस्तांची गर्दी जमा झाली होती. ईश्वर पाटलांच्या गिरणीच्या इंजिनाची पुकपुक कानावर आली. तवर कोणीतरी मागच्या पाईपवरच बुंडकूल आबदार धरून शेवटच्या पुकपुकाचा आवाज शांत करण्याचं काम केलं. तो बारीक होत जाणारा आवाज मला आजही आठवतो, कारण संध्या छायांच्या सावल्यामुळं निर्माण होणाऱ्या आर्ततेचं ते प्रतीक वाटायचं. गिरण बंद होण्याचं ते त्या काळातलं चिन्ह होतं. पुक पुक करीत आवाज बारीक होत गेला. इंजिनाची धडधड थांबली. पोरानं शेवटची थाप चक्कीच्या तोंडावर लाकडाच्या ठोकळ्यानं मारली. राहिलं सायलं पीठ पुढच्या डब्यात पाडलं आणि एकदाचा सुस्कारा सोडला व फडक्यानं अंग झटकत पिठानं माखलेला बाबू बाहेरच्या अंगणात आला. कडूसं पडून अंधाराचं साम्राज्य मागोमाग येत होतं. मसुदीच्या भिंताडाला वळसा घेऊन वाड्याकडे जाणाऱ्या वाटेचा उंचवटा चढायला सुरुवात झाली. तेवढ्यात जनामामी अंगणात काहीतरी करीत बसलेली दिसली. बहुतेक पत्रावळ्या बांधायचं काम चालू होतं. पळसाच्या पानाचा ढीग बाजूला पडला होता. बांधलेल्या पत्रावळ्याच्या चवडी शिगशिगानं एकावर एक उभ्या ठेवलेल्या आणि काही घसरण्याच्या तयारीत तिरक्या झाल्या होत्या. जना गुरवीन मध्यम वयाची बाई. दाल्ला लवकर सोडून गेलेला. बिचारीला मूलबाळ काय नव्हतं. आल्या गेलेल्यांच्या मुलावर पोट भरून माया लावणारी ती आमची जना मामी होती. गोबरं गाल, त्यात मधी ठसठशीत नाक, कपाळावर कुंकवाच्या जागी मोठं गोंदन. त्याचे खून मात्र उठून दिसायचे. काष्टा घातलेली साडी चोळी, लवण्या धाकेपर्यंत सोडलेला पदर, अशा इरकली लुगड्याच्या परिधानात जनामामी एखाद्या जाडजूड गोबऱ्या गालाच्या बाहुलीसारखी वाटायची. शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सासरवासिनींच्या तान्यांच्या टाळूवर तेलाचा वाटका उपडा केल्याशिवाय त्याला समाधान नसे. ह्या प्रेमापायी स्वतःच्या डोक्यावर मात्र तेल कधी गेलं नाही. टाळू भरायची आणि मग सगळ्या अंगाला त्या हातानं चोपडून मगच त्या पोराची सुटका व्हायची.
गालगुच्चे आणि मुक्यांचा वर्षाव उन्हाळी पावसासारखा सपासप व्हायचा. पोरांबरोबर आल्या आयांना जनामामीची अपूर्व बघून तोंडात बोट जायचे. मायेच्या आतड्यातील ओलाव्याचा हा महापूर बाहेर पडायचा. सूनबाईनं आलेल्या बायकांना कुंकवाचा टिळा लावून गळाभेट झाली की मग मागच्या पुढच्या गप्पांना रंगत यायची. प्रत्येक प्रश्नाला आणि इचारतीला जनामामींच्या चेहऱ्यावर मुद्रा मनात साठवल्या जायच्या. मुक्यांचा मेवा आणि माईचा शिदा घेऊन जनाच्या घराची चौकट सुटायची. पुन्हा वरचेवर जाता येता भेटीगाठी ठरलेल्या. बारशापासून दिवसापर्यंतच्या जेवणावळीसाठी जनामम्मीला पत्रावळी आणि द्रोण करायला लागायचे. मत्तीला भावाची पोर असायची. चिवाटीच्या काटक्या मोडून द्रोणाला आणि पत्रावळीला टाका मारला त्यांची मदत ठरलेली. जनाच्या पत्रावळींचा आकार मात्र सुबक असे. त्याकाळी विक्रीची व्यवस्था व पद्धती नव्हती. वर्षाच्या बैत्यावर तिचं हे काम चालू असे. लग्नात मात्र तिला साडी चोळी मिळत असे. त्यावर अंग झाकणीपासून पोटापाण्याची सोय व्हायची. गरिबी कशी असावी आणि मनाच्या श्रीमंतीचा ती नमुना होती. घर तसं दुमजली पत्रोशी. दोन्ही बाजूला भाजीव विटांचे शेडे जाडजूड खांबासारखे. मातीच्या गेल्यावाची पडझड झालेली. दगडी पायऱ्यांमुळे शोभायमान झालेले. घराच्या चौकटीनं दगडाच्या उंबऱ्याचा आधार सोडलेला. भरपूर लाकूड काम असलं ऐसपैस होतं. पायरीच्या बाजूवर तळात काही बाई ठेवायची जागा. डाव्या बाजूला तुळशी वृंदावन. जनाच्या पत्रावळ्यांचा पसारा पायऱ्या भरून बाजूच्या कट्ट्यावर मांडलेला असायचा. वरच्या मजल्यावर दर्शनी लाकडी पट्ट्या आडव्या तिडव्या मारलेल्या. पावसाळ्यात पावसाचं पाणी आत वाऱ्याच्या धडीनं यायचं. अशा या वातानुकूलित घरात जनानं जलम काढला. घरातला पसारा अगदी मोजका. 4 पातेली, 1-2 तांबे आणि पितळ्या वाटीचा पत्ता नसे. पितळीला वटकान लावून कालवणाबरोबर भात भाकरीचा प्रपंच त्यात असे. जे मिळेल ते खावं आणि मग भोवतीचं सांडलेलं खरकटं गोळा करून ताटलीतून बाहेर फेकावं. हात धुतलेल्या पाण्याबरोबर हा नित्यनियम. माझी भेट झाली. पिशवी खाली टाकली आणि माझ्या दोन्ही खांद्यावर 2 हात रेलून जनामामीनं माझी टाळू हुंगली. का कुणास ठाऊक क्षणभर मला काहीच कळलं नाही. एकेरी नावानं, साहेबा केवढा झालास बाबा. लहानपणी किती रडवा होतास तू. तू रडायला लागलास की सगळ्या वाड्याचा जीव कसा विसूयाचा. कसला रडायचास बाबा. आता आटिवलं म्हणजे वाटतं त्या अक्कानं कसं दिवस काढला असतील. औषध काय पाणी, अप्पूची गोळी घालायची, मग तिची स्वारी निश्चित व्हायची. त्यावेळी आम्हाला कळलं की आम्हावर अप्पूचा अंमल लादला जायचा वाडा शांत होण्यासाठी. घराच्या मागे परसदार, पण पुढं मात्र रस्ता. जाता येता जनामामीला पत्रावळी द्रोणाच्या ऑर्डर मिळायच्या, पण ती पुरवल्यावर मात्र पैशांची सोय नसायची. मिळालेल्या बैत्यातून, धान्य दुन्यातून शेर मापटं दुकानदाराला घालून साबण, सोडा, चहा पावडरीची सोय व्हायची. सदावाण्याच्या दुकानाप्रमाणे ही लेनदेन चालू असायची. काही द्यायचं, काही आणायचं. कधीकधी जनामामीची दारूबत्ती संपली की मग पंचायत व्हायची. पाटलांच्या वाड्यावर मात्र अडकलेल्या नडलेल्या गोष्टींची सोय ताई, आई पाटलीनीकडून बित्तम व्हायची. शिळोप्याच्या गप्पा ठोकायला शेजारची परटीन लक्ष्मी आणि जना नित्याच्या मैत्रिणी. भाताच्या सुगीत भात वाळवायचं असो, अगर शेंगांच्या सुगीत शेंगा वाळवून टोपल्यात टाकायच्या असोत, या दोघीही सर्व कामं इतर गडी माणसांच्या मतीनं पार पाडित असत. आम्ही पोरं केव्हा केव्हा या दोन्ही बायांची कलागत काढत असो. जनामामींचा पदर लांबच्या लांब असायचा. तो धरून वळायचा आणि त्यात स्वतःला गुरफटून घ्यायचो. लक्ष्मी परटीन तशी स्वभावानं जरा आखडूच होती म्हणा. तिला पोराबाळांचा लळा फारसा नसायचा. दटावणीच्या सुरात नेहमी बोलायची ती. त्यामुळं आम्ही लहान मुलं तिच्या वाटेला फार जात नसू. केव्हा केव्हा केरसुनीचा मुडगा घेऊन मागं लागायची ती. जनाला मुलबाळ नव्हतं. आता वय वाढलं होतं. डोईवरचे पांढरे केस बहुमतात आले होते. तेलाचा पत्ता नसल्यानं ते आणखीन पांढरे शुभ्र दिसायचे. गोल अंगाची जनामामी आता चेहऱ्यावरच्या आणि हातावरच्या सुरकुत्याने आजीच्या यादीत सामील झाली होती. बऱ्याच वर्षांनी दत्ताला घेऊन ठाणापुळेच्या माळावर
कारं आणि डोंगरची काळी मैनानाला तिकडे दवड मारली. दुपारचं उन्हाचा कडूक झेलत झेलत बराच माळ धुंडाळला. कारांपेक्षा डोंगरी बोरं आणि करवंद चिक्कार मिळाली. प्रत्येक बोरा गणीस काटे आपला प्रभाव दाखवित होते. शर्टाचा पकवा फांदीत अडकत असे. तसाच जोर देऊन काढावा म्हटलं की आणखीन काट्याने तो धरून ठेवलेला असायचा. पळसाचे द्रोण करूनही काही भागेना. दत्ताला म्हणालो, तुझी टोपी घडी उलगडून मला दे. हे काय साहेबा, लेका त्या करवंदाची डाग लई वाईट, परटाच्या बापाला निघणार नाही ते. माहिती नसल्यागत करतोय बघ. मी म्हणालो, अरे दत्ता, टोपी तुला दुसरी देतो, का काळजी करतोयस? पण पुन्हा बोरं, कार आणि ही करवंद पुढल्या वर्षालाच, समजलं का? बरं हे घे बाबा. नाराईच्या सुरात दत्ता ती मला द्यायचा. दत्ताची टोपी तशी बरीच मोठी होती. दत्ताचं डोक्याचं माप म्हणजे कुंभाराची बारकी मडकीच उलटी ठेवलेली आहे. भरपूर जंगलचा मेवा घेऊन चिकुर्डी रस्त्याला लागणार इतक्यात करवंद्याच्या काट्यानं घात केला. चंप्यात जो डाचारला तो दोन्ही बोटांच्या मध्यावरच निघाला. बोंब मारायची तर अडचण, पण कळच अशी होती की हातातल्या दोन्ही वस्तू धाडकन खाली केव्हा पडल्या हे कळून न येता बसकन मारली. दत्ताला या अवचित घटनेनं काहीच कळेनासं झालं. तो पण खाली बसला आणि मला म्हणाला, ए साहेबा, डोळे मटकन झाक. अरे ऐक तरी. त्यानं गपकन माझे डोळे त्या थोराड तळ हातानं बंद केलं आणि क्षणात ती काट्याची पांजर फासकन उपसली. एवढं करून थांबला नाही तर मातीचा पसा पटकन रक्ताच्या जागी दाबून धरला त्यानं. मी कळ पोटातल्या पोटात कसा औंडा गिळावा तशी गिळली आणि घामाघूम झाल्या पायाला चिंदी बांधून इकडं तिकडं बघत वाटेला लागलो. दिस मावळतीला गेला होता. समोरच्या रस्त्यावरून धनगरांच्या मेंढरांनी उडवलेला फुपाटा तेवढा दिसत होता. मेंढरांच्या पाठी सूर्यास्ताच्या किरणाने चकाकत होत्या. पुढं चाललेली एक म्हातारी अंधुकशी दिसत होती. मेंढरं पार करीत पुढं पुढं जात होतो. मेंढक्यांचं मात्र हुर्र हुर्र, तुला नेहलं मी लांडग्यानं, असं म्हणत दटावलेल्या सुरात काठी आपटणं चालू होतं. ती म्हातारी जना होती. डोक्यावर पळसाच्या पानांचा बिंडा आणि काखेत दारकांडात बांधलेले सुट्ट्या पानांचे गठुळं खांद्याला अडकवलेलं. त्याच खांद्यावर बारकी आकडी, लांब बारीक कळकाच्या काठीचा भार आवरत आवरत चालली होती. बिन बोलवता पुढं जाणं बरं नाही, कारण जनामामीचं डोळं अजून शाबूत होतं. हाक दिली तसं डोक्यावरचं ओझं खाली टाकत आणि कळकाच्या काठीचा आधार घेत डोक्यावरचं गटुळं खाली ठेवत त्यावर जना विसावली. अरे कुठं हुंडाळला याचा? सांच्या पार झाला. पाहुण्याची पोरं तुम्ही, वाड्यावर ती सगळी काळजी करीत असतील, माहिती नाही तुम्हासनी. आणि हिर काय, पायाला कसलं बांधलं येस, काटा लागला. कशाला तिकडं मरतायचा? सगळा माळ म्हणजे काट्यांचा आगडोंब. अंगारऐवजी आगडोंब शब्द ऐकून मला जरा हसू आलं. तसंच दाबत तिच्या प्रकृतीची चौकशी केली. जनामामी खूप काही स्वरात बोलली. कशाचं तब्येत आणि कशाचं काय बाबा, पोट पिकलं नाही म्हणून भावाचा पोरगा दत्तक घेतला. जयसिंग रे, हाय का तुला ठाऊ आहे? ऐत मिळालं मग सुचणारच की. माझा तो धाक काय असणार. दारूच्या नादी लागला, घरादाराचं सुख हरवून बसला. गेल्याच महिन्यात त्यानं राम म्हटलं, त्यो सुटला, पण मी अडकले मरणाच्या दारात. मला आता एवढं केव्हा नेतोय राम हेच कळेना. बा झालं. काय बाबा, नशीबच फुटक. देव जसं ठेवल तसं आणि जसं करल तसं राहावं. आपण काम करायचं होय. आपण हाय फक्त सर्कशीतलं खेळणं, निव्वळ खेळणं. बरं आहे सनम म्हणत उठली. मी सर्व साहित्य तिच्या हवाली केलं आणि चालता झालो. अंधारून आलेल्या वाटेवरून जनामामीच्या अंधूक होत जाणाऱ्या प्रतिमेकडे पाहत. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.